भावानं जर अशी माणसं तुमच्या आयुष्यात असतील तर पटकन एकतर त्यांना तुमच्या आयुष्यातून हाकलून द्या किंवा तुम्ही त्यांच्यापासून लांब जा. तर कोण जर तुम्हाला असे डायलॉग मारत असतील, जास्त पुढचा विचार करू नको, जसं होतंय तसं होईल, लय मोठं काय बघू नको स्वप्न, अशी जर माणसं काय म्हणत असतील ना, तर अशा लोकांपासून लांब राहा. कारण का ते असे डायलॉग मारतात आणि त्यांना प्रॅक्टिकल ॲडवाईसचं नाव देतात. आणि अशा गोष्टीमुळं काय होतं, तुमचं जे विजन असतं, तुमचे जे ड्रीम होतं ना, ते आकुंचन पावतं. आणि त्यांच्या या बोलण्यामुळं तुमच्या स्वप्नांवर, तुमच्या पोटेन्शियलवर तुम्हालाच संशय यायला लागतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण ही अशी माणसं जी असतात ना, ही आपले मित्र किंवा आपल्या परिवारामध्येच असतात. आणि यांना मित्र आणि परिवाराचा माणूस म्हणण्यापूर्वी एक तुम्ही क्वेश्चन मार्क लक्षात ठेवा, एक मारून ठेवा क्वेश्चन मार्क. कारण बाहेरच्या लोकांनी किंवा अनोळखी माणसांनी जर आपल्या स्वप्नांवर, आपल्या पोटेन्शियलवर जर संशय दाखवला तर एवढा फरक आपल्याला पडत नाही. पण आपल्या जवळच्या माणसानं, आपल्या ओळखीच्या माणसानं जर आपल्या पोटेन्शियलवर, आपल्या स्वप्नांवर, आपल्या व्हिजनवर असा काही क्वेश्चन मार्क किंवा संशय जर दाखवला तर आपलासुद्धा कॉन्फिडन्स डळमळतो. त्यामुळं अशा लोकांपासून तुम्ही अवश्य लांब राहा.